गणेशोत्सव म्हटलं की आरत्या हो. आणि आरत्यांचं एक वेगळं महत्व आहे, कारण समाजामधली जी एक चेतना आहे हो. ती त्या सामूहिक आरत्यांच्या माध्यमातून आपल्याला जागृत होताना बघायला मिळते. तर त्या आरत्यांचं नेमकं महत्व काय आहे? आर्त स्वरात म्हणायची ती आरती. खरं सांगतो, ओरडून म्हणायची नाही. आपण पूजा केल्यानंतर आरती करतो, बरोबर? आणि पहिली आरती गणपतीची समर्थ रामदास स्वामींनी लिहिलेली, सुख करता दुःख करता वार्ता वेगण्याची आपल्याला माहिती आहे, पण ती शुद्ध म्हणायची. मी नेहमी सांगत असतो की गणपतीच्या दिवसात आरती म्हणू नका, अगोदर ते पुस्तक आणा आणि अगोदरच म्हणा ना, प्रॅक्टिस करा अगोदर. आपण प्रॅक्टिस करतो की नाही इतर गोष्टींची, तशी की शुद्ध शुद्ध पाहिजे. संकटी पावावे की संकष्टी पावावे, लोक चुका करतात आणि सगळ्यांच्या बरोबर म्हणतात. शुद्ध आरती म्हणायची. आरती ही आर्त स्वरूपात म्हणायची. तुम्ही विचार करा, ती ऐकल्यानंतर ऐकणाऱ्याला आनंद वाटला पाहिजे, प्रसन्नता वाटली पाहिजे, ऐकावंसं वाटलं पाहिजे, ओरडून म्हणायची नाही. आरतीमध्ये काय आहे, आरतीच्या शेवटी कुणी आरतीची रचना केली ते लिहिलेलं असतं. आपल्याला माहिती आहे की सुभाषितांमध्ये तसं नसतं. सुभाषित संस्कृतमध्ये जे आहेत, कुणी रचना केली लिहिलेलं नसतं त्याच्यात, पण आरतीमध्ये असतं. आपल्याकडे किती लोकांनी आरती केलेली आहेत बघा. आरतीचं पुस्तक समर्थ रामदास, श्री गोसावी नंदन, अंकुशधारी महाराज, माणिकदास महाराज, श्री मुक्तेश्वर, श्री विठ्ठल, श्री मोरया गोसावी. मोरया हे भक्त होते गणपतीचे. गणपती बाप्पा मोरया आपण जे म्हणतो ना, तर त्यांचं नाव घेतो. म्हणजे ईश्वराबरोबर भक्ताचं पण नाव जोडलेलं आहे बघा. गणपती बाप्पा मोरया. तर मोरया म्हणजे मोरया 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 गोसावी, लक्षात घ्या. हे विशेष आहे. मध्व मुनीश्वर आणि रामकृष्ण बापू इत्यादी अनेकांनी आरती सुंदर लिहिले आहेत. प्रत्येक देवाची आरती आहेत. आरती महाआरती काही ठिकाणी केली जाते. सर्व आरती म्हटल्या जातात. आणि खरं सांगू का, तो आनंद आहे ना, तो विशेष आहे. ओरडून म्हणू नका, आर्त स्वरात म्हणा, ऐकणाराला आनंद वाटला पाहिजे, हे महत्वाचं आहे. अगदीच. आता मला तो हाच प्रश्न पुढे न्यायचा आहे की घालीन लोटांगण ही जी आरती आहे, हो. त्याचं एक वेगळं महत्व आहे. त्याच्या मागची कथा जरा सांगा ना. मला आठवतं, घालीन लोटांगण लोकांना वाटतं कोणीतरी एकाने रचना केली की काय. जसं आरतीची सुख करता दुःख करता समर्थ रामदास स्वामींनी रचना केलेली आहे. घालीन लोटांगण हे एका कवीनं, एका रचनाकाराने केलेलं नाहीये. आता मी सांगतो ना, घालीन लोटांगण पहिलेच ज्या ओळी आहेत, घालीन लोटांगण वंदिन चरण, हे संत नामदेवांचं आहे. संत नामदेवानी या 4 ओळी लिहिलेल्या आहेत घालीन लोटांगण सुरुवातीच्या. कदाचित सुरुवातीला हे 4च ओळी म्हणत असतील, मग कुणीतरी त्याला जोडलं, त्वमेव माता त्वमेव पिता. आपण म्हणतो की नाही, त्वमेव माता त्वमेव, हे शंकराचार्यांच्या गुरुस्तोत्रातील आहे. अच्छा. बघा, म्हणजे नामदेवांचं, संत नामदेवांची रचना, त्याच्या खालोखाल शंकराचार्यांचं गुरुस्तोत्रातील ओळी, त्वमेव माता त्वमेव पिता, हे विशेष आहे. त्या ओळी आहेत. नंतर कायेन वाचा आपण म्हणतो घालीन लोटांगण. कायेन वाचा हे महर्षी व्यासांचं श्रीमद भागवतातील आहे. महर्षी व्यासाने श्रीमद भागवतात या ओळी लिहिलेल्या आहेत. कायेन वाचा मनसेंद्रियेण वा बुद्ध्यात्मना वा प्रकृती. ह्या ओळी आपण ज्या म्हणतो घालीन लोटांगणमध्ये, या महर्षी व्यासाने लिहिलेल्या आहेत श्रीमद भागवतात. त्यांच्यानंतर अच्युतम केशवम म्हणतो आपण. अच्युतम केशवम रामनारायणम कृष्ण दामोदरम सर्वजण म्हणतात, आबाल वृद्ध म्हणत असतात. ते शंकराचार्यांच्या अच्युताष्टकम मधलं आहे. शंकराचार्यांच्या अच्युताष्टकम मधला आहे. विचार करा. आणि नंतर शेवटी म्हणतो आपण हरे राम हरे कृष्ण राम राम हरे हरे, हरे कृष्ण कृष्ण कृष्ण. हे ह्या जो ओळी आहेत ते काली संत चरण याचं कृष्ण यजुर्वेदीय उपनिषदातील आहेत. म्हणजे बघा, या 4 ओळी कशा घेतलेल्या आहेत. घालीन लोटांगण एकाची रचना नाही. संत नामदेवांच्या पहिल्या ओळी, नंतर शंकराचार्यांच्या गुरुस्तोत्रातील ओळी आहेत, नंतर महर्षी व्यासांच्या श्रीमद भागवतातील आहेत, शंकराचार्यांच्या अच्युताष्टकम कोष्टकातील आहेत, आणि काली संत चरण कृष्ण यजुर्वेदी उपनिषदातील ते शेवटचं हरे राम हरे कृष्ण आहेत. त्यामुळे ही रचना अशी पुढे पुढे वाढवत गेलेली आहे. पण लोकांना कळतं की आरती संपलेल्या आहेत. आता आपण
घालून लोटांगण म्हटल्यानंतर हे संपणार, ते प्रसादाचं वाटप आहे हे लक्षात घ्या. म्हणून लोक जेव्हा आरती करतात ना तेव्हा किती आरती म्हणायच्या अगोदर ठरवतात. काही लोक महाआरतीच्या वेळी तर 1-1 तास आरती करतात. आनंदोत्सव आहे. तुम्ही मला सांगा, ह्या आरती म्हणताना मनुष्य इतका तल्लीन होतो आणि गणपतीची मूर्ती किती सुंदर प्रसन्न वाटते. पूजा केल्यानंतर बघा त्यात तेज येतं. आपण जेव्हा प्राणप्रतिष्ठा करतो तर दुर्वा डोळ्याला लावतात मंत्र म्हणून, आणि तेज जे निर्माण होतं गणपतीच्या मूर्तीमध्ये, गणपतीची मूर्ती इतकी प्रसन्न असते की लहान मुलं टक लावून बघत राहतात सर्वजण. विचार करा, हे विशेष आहे त्या मूर्तीचं. खरं म्हणजे गणपतीची मूर्ती ही इतकी प्रसन्न दिसते की ती आपल्याला सांगते. गणपतीचे कान मोठे म्हणजे सर्व काही ऐकून घ्या. डोळे इतके सुंदर असतात आणि कलावंत जे असतात ना, डोळे करणारे हे वेगळे असतात. ते कलावंत, खरे कलावंत. डोळे केले, रंगवले की मूर्ती प्रसन्न वाटते, ती कृपा आशीर्वाद देते, ती प्रसन्न आहे, ती आपल्याला सांगते निर्भय राहा, हे डोळ्यातून सगळं सांगत असते. आणि पोट मोठं म्हणजे इतरांच्या दोषांना क्षमा करा, क्षमाशील राहा. आणि संपूर्ण हे विश्व पोटामध्ये साठवलेलं आहे. पंचमहाशक्ती, गणपती हे एक तत्व आहे, निसर्गातील एक तत्व आहे, सत्व आहे असं म्हटलं तरी चालेल. म्हणून प्रसन्नतेनं प्रसन्नता निर्माण करणं असं गणपतीची मूर्ती आहे. आणि आरती म्हटल्यानंतर जेव्हा आपण सर्वजण नमस्कार करतात, लोटांगण घालतात आणि प्रदक्षिणा करतात, खरं सांगू का, घरात इतकी प्रसन्न होते. आजारी माणसाला आजार विसरून जातो, दुःख चिंता माणूस विसरतो. म्हणूनच गणेश उत्सव जो असतो, या उत्सवामध्ये अतिशय घर प्रसन्न होतं. म्हणून मी मुद्दाम सांगतोय, किती दिवस ठेवावे याला महत्व नाही. तुम्ही किती भक्तीनं तल्लीन होऊन करता, किती प्रसन्नतेने करता, किती श्रद्धेनं करता, याच्यावर होऊन आहे. आणि गणपतीचे किती गुण तुम्ही तुमच्या अंगात घेता, याला महत्व आहे गणेश पूजनाचं. हेच पुढच्या पिढीला असं समजावून दिलं ना की मग पुढची पिढी त्या दृष्टीनं तो आनंदोत्सवात भाग घेत असते. हे विशेष आहे. अगदीच. आणि याच्यातला महत्वाचा भाग मला असा वाटला की एका आरतीमध्ये म्हणजे जी हिंदू धर्मातील इतके सगळे वेगवेगळे प्रवाह आहेत, ते सगळे प्रवाह एकाच सगुणाच्या ठाई एकत्र येत आहेत आणि त्याचा भक्तिभाव, त्याच्याबद्दल असणारी समर्पणाची वृत्ती लोकांना सांगतायत. ही एक खूप वेगळी गोष्ट आहे. नक्कीच.